बघतोय रिक्षावाला गप्पाई माझं बघतोय रिक्षावाला यो ब्रो. कसं काय मित्रांनो, आज आपल्या कलवंताचं हे काय म्हणतात ओपनिंग वाद्यपूजन, आणि आज आपण वाद्यपूजनला चाललो आहे. आत्ता मी आहे चकुलीच्या हॉस्टेलच्या बाहेर, तिला घेऊन चाललो आहे. तिला थोडंसं एन्जॉयमेंट आणि तिला म्हटलं चल टाईमपासला, आता तिला घेऊन चाललो आहे. आता मी कर्वेनगरला आहे बाय द वे. तर कर्वेनगरवरून मला सिटीमध्ये जायचं आहे. हा मला लागणार अर्धा तास, पण पोरगी अजून आवरत बसलेली. पोरींचं आहे ना कसं आहे भाई, कधी टायमिंगवर आवडणार नाही. बाय द वे मी प्रॅक्टिसला जात नाही, याचं एकमेव कारण आहे की थोडंसं मी आजारी. आजही मला ताप आहे, तरी पण आता वादन कसं मिस करणार पण आज आपल्याला डोल भेटणार नाही आहे. आता बाकी बांधिलकीचा विषय बघूया आता काय होतं. पण हे अजून काय पोरगी आहे ना बाबा. मग अशी मी अर्धा तास झाले इथं येऊन बसलेले, या रिक्षामध्ये बसलो. माझी गाडी इकडे बसा बघा, आणि मी अर्धा तास येऊन बसलो आहे. ते काय पोरगी आहे ना, बघू आता. गाईज कंप्लीट आहे ना, अर्धा तासाच्या वर झालं, 45 मिनिटं झाले. ती आत्ता आली. चला निघतो. गाईज हे आपले पोरं, आपला हे लीडर आहे. लिडरशिप भेटली भाऊला, आणि भाऊनी बघा आई कार्ड बघा, हे ह्याला म्हणता कलावंताचे खरे कार्ड. पण पब्लिक बघा याला आपले परत मी आता घेणार आहे. तू एकदा म्हटला ना मला घेत नाही. हा बघितला का बाई, इज्जत आहे, इज्जत आहे बाई, इज्जत आहे. बट काय म्हणायचं आज एवढ्या गर्दीला बघून? आज तर सुरुवात आहे. ते म्हणतात ना काय, आम्ही तो जाती आहे दिल्ली आणि बाकी आहे. पण ती बघाबघीचे कार्यक्रमचे पब्लिक तर नाही, ही बघायची गर्दी असू दे, गर्दी तर पाहिजे, त्याशिवाय मग मजा कुठे पडतात. गाईज एक गोष्ट आहे, एवढी नवीन पब्लिक आहे ना, म्हणजे एवढी नवीन पब्लिक कधी मी बघितलीच नाही वाद्यपूजाला. आणि ब्लिंकिट कसं दिसतंय, काहीतरी मागवायचं का? अरे आतापर्यंत किती जणांनी एवढं मागवलं ब्लिंकिटवर? हे आपले फोटो बी आलेले. लाज वाटती का लाल ताशा घ्यायला? लाज वाटती का? काय वाटतंय? कुठं होता मागच्या वेळी कुठं होता? माहित नाही रे, मावशी वडा करे, मस्त आहे ना. इज्जत आहे बाई. गाईस आपला हा खास जीवा भावाचा भाऊ आहे. एक नंबर, एक नंबर. एवढा खर्च कशाला करायचा? तुझा दुसरं वर्ष आहे ना, त्यामुळे तुला माहित नाही खर्च कुठे करायचा. काहीतरी वाटू दे. ढोल आम्हाला सोडून तुम्ही ढोल घेतलाय. सॉरी सॉरी ना, आता सोडला, नाही तर मी काढणार होतो ढोल.
गाईचं आपण आता निघालो आहे आणि एंड म्हणजे थोडंसं आता 5-10 मिनटं वाजत आहे, पण हिला सोडायचं आहे. हिचं हॉस्टेल बंद होतं त्यामुळे निघालं. आता हा ब्लॉग एवढाच होता. बाकी तुला काय बोलायचं आहे का? फेमलेक जल्दी बोल. चला गाईच परत एकदा सुरू करतोय की आपल्या गाडीचं पेट्रोल संपलं. इज्जत आहे. तुझ्या मनातल्या भावना काढायच्यात. अरे बाई माझी काय चुकी याच्यात? पेट्रोल आता हिच्यामुळे ही जर आहे ना लवकर आवरून आली असते तर पेट्रोल पंपावर थांबलो असतो, पेट्रोल भरलं असतं, मग इथं आलो असतो. ठीक आहे, काय विषय नाही. लक्ष्मी रोडला बाई मोजून 1 महिन्यानंतर ह्या रोडला संपूर्ण गर्दी राहणार आहे. मोजून 1 महिन्यानंतर. अपना भाई आया आहे गाडी लेके आमचे. आणि बाईक जाऊय आता. ही गाडी आपण चालवणार, ही गाडी चालवणार. आपली लायकी वाढली गाईच. तेव्हा आपण आलोय आणि आता पेट्रोल टाकलं आहे गाडीमध्ये. आपण तर आलोय आता यांच्याकडून पराठा खाऊया आणि बाकी आता इथंच एंड करूया. बाकी काय नाही. बाकी आजचा दिवस असाच होता. बाकी विषय बांधिलकीचा. चला भेटूया. आज तर विषयाला शेपून करा. चला.